श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शिवपुराणानुसार प्रदोष व्रतावर भगवान शिवांची पूजा केल्याने व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि महादेवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी ही महादेवांना समर्पित आहे. या दिवशी महादेवांसोबत माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी व्रत केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण तर होतात, पण जीवनातील सर्व संकटांपासून सुद्धा मुक्तता मिळते. कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव दूर करण्यासाठी प्रदोष व्रत देखील केले जाते. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:25 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार माघ महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत हा 10 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी पाळला जाणार आहे. सोमवारी येत असल्याने याला सोमप्रदोष व्रत असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्याच्या शेवटच्या प्रदोष व्रताला त्रिपुष्कर योग, प्रीती आणि शिववास योगाचे दुर्मिळ संयोग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी पुनर्वसू नक्षत्राची देखील शक्यता आहे. या योगांमध्ये महादेवांची पूजा केल्याने भक्तांना सर्व त्रासांपासून मुक्तता देखील मिळते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच सोमप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला शिव मंदिरातून ही एक वस्तू घरी आणायची. ही वस्तू घरी आणल्यामुळे शत्रुबाधा, करणेबाधा, आजारपण, नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. सोमप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप हा करायचा. कारण असं म्हटलं जातं, ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू शकता. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामुळे आपल्याला त्यामध्ये निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला शिवपरिवारासह सर्व देवी देवतांची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची. जर तुम्ही व्रत करणार असतील तर हातात पाणी, फुलं आणि अक्षता घेऊन व्रताचा संकल्प हा करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी घरातील मंदिरात आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिव मंदिरात किंवा घरातच भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठान करायची आहे. शिव कुटुंबाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आता आपल्याला प्रदोष व्रताची कथासुद्धा पठण किंवा श्रवण करायची आहे. त्यानंतर तुपाच्या दिव्याने पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची आरती करायची. शेवटी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. आणि आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल क्षमा याचनाही करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला सोमप्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळामध्ये करायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळाची 45 मिनिटं अगोदरची आणि 45 मिनिटाची नंतरची जी वेळ असते त्याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं. आणि या काळामध्ये जर आपण महादेवांची पूजाने सेवा केली तर त्यामुळे महादेव आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होतात. कारण महादेवांना प्रदोष काळ हा अतिशय प्रिय आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय जो आहे तो शिव मंदिरामध्ये जाऊनच करायचे. आपल्याला 1 लोटा स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे ते आपल्या घरातनंच घेऊन जायचं आहे. लक्षात ठेवा, नेहमी शिव मंदिरामध्ये जाताना आपल्या घरनंच पाणी घेऊन जा. शिव मंदिरामध्ये असलेलं पाणी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं नाही आहे. तर आपल्याला 1 लोट्यामध्ये जल हे घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. आणि असं हे जल, तसेच महादेवांना प्रिय असणारी पांढरी मिठाई, पांढरी फुलं, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल,
तसेच भस्म वगैरे सर्व घेऊन जा आणि आपल्याला ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या शिवमंदिरामध्ये. शिवमंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला हे जे आपण 1 लोटा जल घेऊन गेलेत ते एक धारेने अर्पण करायचं. अर्पण करताना आपला जो चेहरा आहे तो उत्तर दिशेला असावा. म्हणजे जी जलाधारी जी असते, जिकडनं जल वाहतं ती दिशा जी आहे ती उत्तर दिशा असते आणि त्या दिशेला आपल्याला तोंड करून हे संपूर्ण जल जे आहे ते अर्पण करायचे. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. कारण शिव महापुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही महादेवांना काही नाही अर्पण केलं, पण फक्त 1 लोटा जल जर तुम्ही अर्पण केलं तर तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या साक्षात महादेव पूर्ण करतात. आणि जेव्हा आपण पाण्यामध्ये काळे तीळ मिसळतो आणि असं हे जल महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करतो तर त्यामुळे आपल्याला राहू, केतू, शनी या ग्रहांच्या दुष्प्रभावांपासून सुद्धा मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. त्यानंतर आपण जर पांढरी मिठाई घेऊन गेले असतील तर ती अर्पण करायची, पांढरी फुलं अर्पण करून घ्यायचे, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती त्याचबरोबर भस्म अर्पण करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला शिवलिंगावरनं गुपचूप उचलायची ते म्हणजे बेलफळ. आता बेलफळ कोणीही शिवलिंगावर अर्पण केलेलं असेल तर आपल्याला ते लगेच उचलायचं आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचे. घरी घेऊन आल्यानंतर आपल्या घराच्या दक्षिण कोपरा सोडून इतर कोणत्याही कोपऱ्याला तुम्हाला हे बेलफळ जे आहे ते ठेवायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की प्रदोष काळामध्ये ह्या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव निवास करतात आणि जेव्हा आपण हे बेलफळ तिकडनं उचलतो तर त्यामुळे साक्षात महादेवांना आपल्या घरी घेऊन आल्या एवढं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. ह्या बेलफळामध्ये अतिशय सकारात्मक अशा लहरी असतात आणि जेव्हा हे बेलफळ आपण आणून आपल्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता काही कारणास्तव तुम्हाला बेलफळ नाही भेटलं तर तिथे धोत्र्याचं फळ असेल तर ते घेऊन आले तरीही चालणार आहे. कारण धोत्र्याचं फळसुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे. हे फळसुद्धा आपल्या घराच्या दक्षिण कोपरा सोडून इतर कोणत्याही कोपऱ्याला पण ठेवलं तरीही चालणार आहे. बेलाचं फळ आणि धोत्र्याचं फळ हे दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या महादेवांना अतिशय प्रिय आहेत. आणि जेव्हा आपण ह्या वस्तू आपल्या घरी आणून ठेवतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिड्या, आजारपण, करणीबाधा, दोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, संकट, विघ्न, दोषापासून आपल्याला मुक्तता ही मिळणार आणि आपल्या घरावर अखंड महादेवांची कृपाही होणार आणि त्यांच्या कृपेने आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला मोठ्यात मोठ्या कर्जापासून सुद्धा मुक्तता ही मिळणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव.